नमस्कार. माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि मी गेल्या 2 वर्षापासून शून्य मशागत तंत्रज्ञान या अवगत करत आहे शेतीवर. आणि आज 16 जून रोजी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आमच्या इथे कालच पाऊस झाला आणि शेतीची मशागत म्हणून ग्लायफोसेट 41ची आता शेतामध्ये फवारणी चाललेली आहे. आणि हा फवारा झाल्याच्या नंतर मी टोकन पद्धतीने याच्यामध्ये सोयाबीन व तुरीची लागवड करणार आहे. या शेतामध्ये तुरीचे हे मागच्या वर्षीचे खुंट जसे तसेच आहेत, हे बघा. आणि सोयाबीनचे सुद्धा खुंट तसेच आहेत. हे तर हे नानाजी देशमुख कृषी प्रकल्प पोखरा अंतर्गत जे वेळोवेळी मला यावर मार्गदर्शन आदरणीय गुलाबरावजी खंडागळे सर, संभाजीनगर फुलंब्री तालुका येथील रहिवासी, त्यांनी मला त्या तंत्रज्ञानाबद्दल भरपूर काही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मी हे तंत्रज्ञान अवगत करून खूप खुश आहे. कारण या तंत्रज्ञानामुळं माझा वेळेची बचत होते. मानवाची कमतरता जे आपल्याला शेतकऱ्याला भासत असते ते कमतरता म्हणजे अजिबात मानव लागतच नाहीत. कारण विना नांगरणी, विना डवरणी, विना कोळपणी, विना निंदणी हे तंत्रज्ञान अशा प्रकारचं असल्याकारणाने इथं मनुष्यबळ लागत नाही. आणि कोणत्याही प्रकारचा नांगरणीचा, कोळपणीचा, डवरणीचा, निंदणीचा खर्च लागत नाही. त्यामुळं माझा खर्च तो वाचतो आणि उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रकारे मला मिळते. मी या तंत्रज्ञानाबद्दल अतिशय खुश आहो. आपणसुद्धा याच प्रकारचं तंत्रज्ञान अवगत करावं. धन्यवाद.